गोंसवली सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. नागरिक भरपूर त्रस्त आहेत. नागरिक म्हणतात ईस्ट वेस्टचा ब्रिज जो आहे तो फार रहदारीच्या दृष्टीने खुला होण्याचं गरजेचं आहे. तर तुमचं त्याविषयी काय मत आहे? आज जवळजवळ नाही तरी पण 2-2.5 वर्ष झाली त्या ब्रिजचं काम चालू झालेलं आहे. बरोबर. तर अजून परत तो त्या ब्रिजचं काम संपलेलं नाहीये. आज जी लोक इकडे, ज्या लोकांचे कंपन्या आहेत, फॅक्टऱ्या आहेत, इव्हन माझी पण इकडे कंपनी आहे. मी राहायला होळीला वसई गावामध्ये, तिकडून इकडे यायला मला 8 किलोमीटरचा माझा हे आहे. पण जेव्हा इथून संध्याकाळी जेव्हा जातो मी, तेव्हा मला जवळजवळ 1 तास लागतो घरी जायला. हे तुम्हाला म्हणजे मी हे सांगू इच्छितो की मला 1 तास लागतो. जिथे मला पहिला तो ब्रिज असताना नाही तरी पण 20 मिनिटं लागायची. नाही, पण मला एक असा प्रश्न विचारायचा होता, वाहतुकीच्या दृष्टीने काय काय अडथळे निर्माण होतात? वाहतुकीच्या दृष्टीने म्हणजे आता इकडचे जे नवघर जो रोड आहे, इकडे मोठे मोठे कंटेनर जे येतात, या रोडला नाही तरी पण एक दुसरा एक हे दिलं पाहिजे होता, डायव्हर्शन दिलं पाहिजे होता की जेणेकरून हे कंटेनर त्या रोडनी जाऊ शकेल असं. कारण इतर दुसरे ऑटो रिक्षावाले पण जाम त्रासदायक आहेत या रस्त्यावर. मला अजून एक तुम्हाला सर प्रश्न विचारायचा, तुम्ही छान प्रश्नाचं उत्तर देतात. हा जो ब्रिज जो बनला आहे याच्यात त्यांना तुम्ही कोणाला कारणीभूत ठरवू शकता? आता ते काय, मला असं वाटते काय हे सगळं प्रशासकला हे कारणीभूत व्हायला पाहिजे. बर, मी असा अजून एक प्रश्न विचारतो. तुमची समस्या अजून काय, म्हणजे त्या ब्रिज विषयी? त्या ब्रिज विषयी समस्या ती एक झालीच, आणि दुसरे तिकडे जे रोड आहेत ते रोड जवळजवळ मला आता ते समजत नाही त्या रोड ते होणार आहेत का नाही होणार आहेत. ते जवळजवळ नाही तरी पण पावसाळ्यापासून जे लोक त्याच्यावरून जाता येतात, कोणाला कंप्लेंट करतात का नाही, ते कोण महानगरपालिका काय करणार आहे त्याच्यावर ऍक्शन, का ते प्रशासक करणार आहे का काय, मला काही समजत नाही. आणि दुसरा प्रश्न, वाहतूक पोलीस यांची कितपर्यंत त्यांचे काम करण्याची पद्धत कशी आणि काय? आता जर समज आता ब्रिज जर समज झाला तर तिकडे वाहतूक जे आहे पोलीस जे आहे ते तिकडे त्याची उपस्थितीची गरजच नसणार. कारण तिकडे ट्रॅफिक व्हायची समस्याच नसणार. कारण काही जे वेस्टला जे ट्रॅव्हलिंग करतात ते शॉर्टकट मार्गाने, म्हणजे असं ते त्यांना पोलीस लोक सांगतात का यू टर्न मारून या. आता याच्यामध्ये अजून एक असा प्रश्न आहे, नागरिक पण थोडे चुकत आहेत. काय माहिती आहे, ते लोक त्यांच्या सेफ्टीसाठी सुद्धा स्वतः हेल्मेट वापरत नाहीत. तर यांनी कसं वागलं पाहिजे सुरक्षिततेसाठी? तसं बघायला गेलं तर सगळ्यांनी हेल्मेट घालणं आवश्यक आहे, स्वतःची आपली काळजी घेण्यासाठी. एखादा माणूस जर समज गवाई करून पडला, त्याच्या डोक्याला जर समज मार बसला, तर ते ऍक्च्युली जसं बघायला गेलं तर हेल्मेट गरजेचं आहे. ठीक आहे, ओके सर, तुम्ही चांगल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.